नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर सेकंड इनिंग्स ऑफ लाईफ. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण जवळजवळ 40 वर्षानंतर आमच्या शाळेतील मित्रमैत्रिणी पुन्हा एकत्र आलो आहोत गेट टुगेदरच्या निमित्ताने. हा फक्त भेटीचा प्रसंग नाही तर आठवणींना पुन्हा जिवंत करण्याचा सुंदर प्रयत्न आहे. चला तर मग या मैत्रीच्या प्रवासाला सुरुवात करूया. गेट टुगेदरच्या आदल्या दिवशी दूरवरच्या काही मैत्रिणी आमच्या घरी राहायला आल्या होत्या. भरपूर एन्जॉय केला, भरपूर गप्पा, हशा, जुन्या आठवणींना परत उजळणी आणि या क्षणानेच आम्हाला परत शाळेत नेलं. रात्री जेवताना आमच्या सूनबाईने मस्तपैकी सर्वांची मुलाखत घेतली आणि सर्वांनी आपली परत नवी ओळख करून दिली. नमस्ते, माझं नाव नयन पाटील, माझं पूर्वीचं नाव विजया पाटील. आता आम्ही माझ्या मैत्रीण जुगनू हिच्याकडे आलेलो आहे. गेट टुगेदर आमचं उद्या, त्याच्यासाठी आम्ही जमलेलो आहे. आता मस्तपैकी जेवण वगैरे झाले, छान जेवण छान गप्पा चाललेत आमच्या छानपैकी. खूप वर्षांनी भेटलो, म्हणजे आम्ही तर 43 वर्षांनी भेटलो. छान वाटलं. होय ना. तुम्ही काकी? माझं पूर्वीचं नाव रोहिणी जाधव, आता रोहिणी संजय शिंदे. मी आरोड्यात राहते आणि आता आलोय जिग्नूकडे सगळे गेट टुगेदरसाठी. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. निकनेम काय होतं तुमचं शाळेत, स्कूलमध्ये? नाही, ओके. दहीचा आहे निकनेम. मला ती अस्मिता पाटील म्हणणं चंची लक्षात. म्हणजे नाव छोटी सगळी ओळखतात. छोटी. आणि आत्ताच्या सुषमा नाही, पूर्वीच सुषमा सूर्यवंशी ओके. आणि आत्ताच सुषमा देशमुख. हा, मम्मी? माझं जुगनू नाव आहे, निकनेम पण जुगनूच, एकच नाव आहे. आणि या सगळ्या मैत्रिणी आज मला इथे भेटल्या घरी. खूप छान वाटलं, मस्त गप्पा चालू आहे, ओके. छान एक नंबर वाटायला लागले. काकी? माझं पूर्वीचं नाव योजना नाही, पिंटी. आणि आत्ताच योजना बर्गे. जुगनूच्या ह्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र भेटलो, त्यामुळे आनंदच आहे. छान वाटलं, छान वाटलं. फार वर्षांनी भेटलो आम्ही. बरीच वर्षाने भेट झाली आमच्या 40 सगळ्यांची. वर्षांनी, काय काय जणी 40 वर्षांनी भेटलेत आहे नाही, काय काय मध्ये एक दोन आम्ही जरा हा. भेटलेत. हा. आम्ही तेवढं आपण भेटलो. आपण जरासं भेटलो काल का आधी हसून घे. आधी ते 12वी पर्यंत किती वर्ष झाली बघ. ओके. 12वी पर्यंत. त्याचं नाव सुनीता सुनील आपण जाधव. 85 असं तो पण ना सांग. ही आता 40 झाली. 40 वर्ष झाली. मी 43 मध्ये 40 झाली. परत ही पाटलाची हा, छान वाटलं मैत्रिणींना भेटल्यानंतर. होय ना. बऱ्याच वर्षात ना भेटलो आपलं. ओके. तुम्ही काकी? सांगते की थांब थांब. माझं आत्ताचं नाव अस्मिता मोहिते आणि माझं निकनेम आहे चंची. आणि आम्ही आता बरेच वर्षांनी सगळे एकत्र भेटलो, त्यामुळं खूप छान वाटतंय. झालं की त्यामुळे आम्ही एकत्र आलो. हा. आणि कालपासून आम्ही खूप एक्सायटेड होतो. भेटल्यावर आता खूप भारी वाटले. 40 वर्षानंतर भेटतो. 40 वर्ष झाली. माझं गणित जरा खूप एक्साइटमेंट होती खरं. कधी एकदा भेटेन असं मला बरं झालं. म्हणूनच आले खास. हो.
आणि हे जिग्नूमुळे आम्हाला शक्य झालं सगळं. आणि सगळ्यांचे नंबर हे कलेक्ट करून वगैरे त्याच्यामुळे आपल्याला हे शक्य झालं. बऱ्यापैकी हिने केले बरं का. केले की नाही काढलंय ना. नाही सगळ्यांचे प्रयत्न सगळ्यांनीच प्रयत्न केले आणि सगळ्यांनाच वाटतं त्यामुळे आपली भेट झाली. खूप छान वाटलं. खूप खूप मस्त वाटलं आणि एक्साइट आता उद्यासाठी उद्या अजून धमाल येणार आहे. जुगीनं पाहुणचार चांगला केला. ते पण सांगायला पाहिजे. मस्त जेवण केलं. थँक्यू थँक्यू. मस्त केलं. चलो. दुसऱ्या दिवशी खूप दिवसांनी पुन्हा शाळेत पाऊल ठेवलं. बरेच मित्रमैत्रिणी भेटले. जिथं आमचं बालपण घडलं, जिथे मैत्रीची बीज रोवली गेली, तिथली प्रत्येक वास्तू जुन्या आठवणींना उजाळा देत होती. खूप छान एक नवी ऊर्जा आम्हाला त्या ठिकाणी भेटली. आणि हा गेट टुगेदर खूप खास यासाठी सुद्धा होता की यामध्ये 1958 पासून 2025 पर्यंतचे शाळेचे विद्यार्थी एकत्र आले होते. आमची बॅच होती 1985ची, म्हणजे आम्ही 40 वर्षानंतर या ठिकाणी एकत्र जमलो होतो. बरेच आमचे सिनियर्स 70-80 वर्षाचे सुद्धा या ठिकाणी आले होते. पूर्ण या ठिकाणचं वातावरण खूप वेगळं असं. आम्हास आमुचे गुरुजन शिक्षण देती, हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातात धाजुनी हात तयांच्या राहू. येथेच बंधू प्रेमाचे दळे घ्या, मग देश कार्याला व्हा खडे. पसरवा नाव शाळेचे चोहूकडे, मग बोलतील धन्य धन्य ती लकी विद्या मंदिर पलूस. जी देशासाठी तयार करते बाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा, मद आवडते मनापासून शाळा. हे प्रख्यात कविता मला प्रदर्शनी जाणवली म्हणून मी म्हणून दाखवली. जवळजवळ बालपणापासून वर्गात एकत्र शिकणारे आम्ही या ठिकाणी पुन्हा एकत्र जमलो 40 वर्षानंतर. बरेच जण आता आजी आजोबा पण बनून मिरवत होते. तेच हसू तीच मस्ती, पण आज वयाच्या सेकंड इनिंग्समध्ये चेहऱ्यामध्ये झालेले बदल आणि आलेली अनुभवांची रेख, जणू आयुष्याची नवी ओळख जुन्या मैत्रीत मिसळली आणि प्रत्येकाने स्वतःची ओळख पुन्हा सांगितली. माझं नाव अशोक जयसिंग जाधव. मी सेवानिवृत्त मुलगी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला डॉक्टर आहे. दोघांचे लग्न झाले. नातू 5 वर्षाचा आहे. तो आपल्या मी इथंच पलीकडे राहतो. हे साईडचं प्लॉटिंग आमचं, त्यामुळे आणि सध्या शाळेची संबंध आणि पूर्वीपासून शाळेत होतो. आत्ताही आम्ही रोज 1 तास सकाळी 5:30ला ग्राउंडवर असतो. शाळेची अरविंद शिंदे. मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं, एक प्रोफेसर आहे, तो आता PhD करतोय. आता मुंबईला सर्व्हिसला चांगल्या कंपनीत. अजून दोघांची लग्न नाही. मी मदन बाळकृष्ण शेसार. आपली मार्च 83 ची बॅच 1ली ते 4थी पल्ले आणि 5वी ते 10वी इथं आपल्या हायस्कूलमध्ये. 11वीला मी इथं ॲडमिशन घेतलं, पण मी वाडीला गेलो, माझ्यामुळे यांना ॲडमिशन मिळालं. मी नंतर एअरफोर्समध्ये गेलो. एअरफोर्समध्ये मी 20 वर्ष सर्व्हिस केली आणि नंतर मग मी पोलीसमध्ये MPSC देऊन आता PI म्हणून रिटायर झालो. दरम्यानच्या काळात मी 6 वर्षात MA केलं, LLB केलं आणि आता मी वकिली चालू करतो सांगली कोर्टात, फक्त फॅमिली कोर्टात ॲज अ सोशल वर्कर. मला 2 मुलं आहेत.
माझा मोठा मुलगा पण वकील आहे, परंतु त्याचं इथं ऑटोमोबाईलचं दुकान आहे. धाकटा मुलगा MBBS बाहेरच्या देशातून झालेला आहे, त्याचा आता इकोनॉमी MBBSची परीक्षा चालू आहे. एक नातू आहे, मजेत आहे. थँक्यू. चला या. मी विजय कांबळे 1983 बॅच आहे आणि मी LIC मध्ये मंत्रालयामध्ये 3 वर्ष सर्व्हिस केली. त्यानंतर LIC मध्ये मी 31 वर्ष सर्व्हिस केली आणि प्रशासन अधिकारी मी गेल्या वर्षी रिटायर झालो आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगी डॉक्टर आहे, मुलगा MTech आहे, मुलगा पुण्यात जॉब करतो आणि आता सध्या मी रिटायर झाल्यामुळे आता सध्या घरी आहे. सांगलीमध्ये वास्तव आहे माझं. नंतर कंपनीमध्ये लागलो किर्लोस्करमध्ये. किर्लोस्कर 1 वर्ष झाले रिटायर झाले. एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे, दोघं पण IT मध्ये आहेत. सध्या आम्ही आता वास्तव्य आमचं पुण्यामध्ये आहे. वारजेमध्ये आम्ही राहतोय. त्यामध्ये दोन्ही पण वारजे माळवाडीला. अजून काही लग्न झाले नाहीत, आता बघाबघी चालू आहे मुलांची. तुमचं पण सांगा या पुढे. हो वारजेला. मी रावसाहेब मोकाशी. मी रावसाहेब मोकाशी. मी 10वी पर्यंत इथे या शाळेत होतो. मी आणि रंगराव आम्ही दोघंही डिप्लोमाला सांगलीला गेलो. त्याच्यानंतर मी PSIL मध्ये ॲज ए इंजिनियर म्हणून सर्व्हिसला लागलो. 30 वर्ष नोकरी केली आणि 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. आत्ता सध्या निवांत आहे. आणि आत्ता सध्या मी एक इथं माझं क्रिकेटचं टर्फ चालू करतोय. आता मी पुढच्या महिन्यात चालू होईल, 8-10 दिवसात चालू होईल ते क्रिकेट आणि फुटबॉलचं ग्राउंड आणि कॅफेचं. आपण इथं पलीकडे मी राहतो, तुम्हाला मला हे माहीत असतं. कधी मुलगाही चेस प्लेअर आहे, इंजिनियर आहे. तो आपल्या ह्याच्यात इंडियाकडनं खेळला, तो कॉमनवेल्थला बुद्धिबळ प्लेअर आहे, तो चेस प्लेअर आहे. मी दत्तात्रय ज्ञानदेव भोरे, रिटायर्ड PSI. 35 वर्ष सेवा केली. 84-85ला मी 12वीला मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं, नात आहे माझा. मुलगा अजून शिक्षण घेतो. डॉक्टर अनिल सुरत भाऊ प्रॉपर चालूच आहे माझा. 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत. दोन्ही पुणे जॉबला आहेत. एक KBL ला, एक सांगलीला आहे. उषाच्या हॉस्पिटलला आहे. आणि माझा आता प्रॅक्टिस चालू आहे शेवटी राहायला येत आहे. माझं नाव राजेश आनंद सदामते, तुमच्याच बॅचमेट. मी लकीला शिक्षक होतो आणि आता 31 जुलै 2025ला रिटायर झालो. मला 2 मुलं आहेत. मोठी मुलगी माझी डॉक्टर आहे BDS. मुलगा माझा BSc करून आता MPSC करून मंत्रालयामध्ये सर्व्हिसला आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे, त्याला एक छानशी मुलगी आहे. मुलाचे लग्न आता 10 तारखेला आहे. तर सगळ्यांना आता परत भेटतोय की नाही माहिती नाही. तर सगळ्यांना मी आत्ताच हात जोडून तुम्हाला विनंती करतो, 10 तारखेला माझ्या मुलाचे विन ग्लोरी रिझॉर्ट सांगलीला लग्न आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहू ही माझी नम्र विनंती आहे. अनिल अनंत गोरे, राहणार तालुका कृषी अधिकारी म्हणून मी आता 2024 रिटायर झालो. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी डॉक्टर BDS आहे, मुलगा BSc ॲग्री लँडस्केप डिझायनिंग आहे, तो बँकेत सर्व्हिसला आहे. आणि मुलीला 2 मुलं आणि मुलाला 1 मुलगी. 3 नातवंड आहेत. आता मी आजोबा. मिसेस तेवढी वारलेली आहे, 2017ला अटॅकनं वारली. नर्सरी नाही, माझी 20 गुंठ्यात नर्सरी जवळ 23 नर्सरी. 1985च्या आमच्या बॅचचे आमचे वर्गमित्र आज या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. ही सुद्धा आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. मी सुधीर कुलकर्णी पोपट म्हणा.
मी अनिल सावंत 1984-85 बॅचचा सायन्सचा तुमच्या सर्वांच्या बरोबर असलेला विद्यार्थी. तुमच्याबरोबर अनिल भोरे असतील, जे असेल सगळे असेल. अमर नाही आपल्या, पण अमरची कन्या आहे आपल्यावर. कबड्डी खेळणारे असतील नाही, पण या सर्वांच्या बरोबर आपण इथं खेळलो 84-85ला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपली बॅच आहे, व्यवस्थित आहे. सगळे प्रत्येकजण आपापल्या याच्यामध्ये चांगल्या ठिकाणी सुस्थितीत आहेत. पण मी सगळ्यात भाग्यवान ठरलो. मी इथं मॅथ्सचा शिक्षक म्हणून लागलो आणि या शाळेचा प्रमुख म्हणून लागलो. आणि आज हा भाग्याचा दिवस तुम्ही सगळे मला भेटला. तू मुख्याध्यापक असताना आम्हाला याला मिळालं. चला मुलींनी चालू मी महेश अविनाश कुलकर्णी, सगळ्यात लहान. हा, अगदी एवढा कसा होतो सगळ्यांना माहिती आहे. आणि माझं इंजिनिअरिंग करून झालं. त्यानंतर मी शेती चालू केली. कोलूसचा डेप्युटी सरपंच होतो. 5 वर्ष राजकारण केल्यानंतर मी आता रिटायर झालो त्यातनं. मला एक मुलगा एक मुलगी आहे. दोघंही इंजिनियर आहेत, दोघंही सर्व्हिस आहेत पुण्याला आणि आहे रोटी व्यवस्थित. आपल्यातला पहिला राजकारणी सगळ्या गावाला पाणी पाजायचं काम मी केलं. लोकांच्या सोयी झाल्या आणि निदान पाण्याचं काम सगळ्यात उत्तम केलं. मला दोन्ही डोळे आता दिसत नाही. त्याला आमंत्रण केलं पण त्याच्या मोठ्या तो खराब झाले कराडला असतो तो, त्याला दिसत नाही. शाळेतली नाव सांगा. पूर्वीची अस्मिता पाटील, आताची अस्मिता मोहिते. 12वी पर्यंत आपण सगळे या शाळेत होतो. त्याच्यानंतर मी BSc किर्लोस्कर वाडीला केलं आणि आता मी पुण्यात असते. मला 2 मुलं आहेत, ते दोघं पण इंजिनियर आहेत, पुण्यातच जॉब करतात. मी 18 वर्ष रोह्याला होते आणि त्याच्यानंतर आता मी पुण्यात. मी सुषमा सूर्यवंशी पाहिले, आत्ताची सुषमा देशमुख. माझे मिस्टर वकील आहेत. 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. मुलीला 2 मुलं आहेत. मुलग्याचं चाललंय BTech, नॅशनल प्लेअर आहे तो रोल बॉलचा. मला काय ओळखताय? मी रोहिणी जाधव, इनामदार पूर्वीचं नाव. आता रोहिणी संजय शिंदे. मला 2 मुली आहेत, दोघी पण ऐकीत आहेत. एकीचं लग्न झालंय, एकीचं अजून व्हायचं आहे. मी इथं आरोड्यातच असते. इंग्लिश मिडियमवर मी जॉब करते. मुली दोघी पुण्यात. छान मी करते, निवांत टाइमपास होता तेवढा. मी योजना पाटील, आत्ताची योजना करते. मला 2 मुलं आहेत, दोघांची लग्न झालेली आहेत. नमस्ते, माझं नाव विजया आकाराम पाटील. माझी स्वतंत्र ओळख अशी नाही आहे. माझे वडील इथं मुख्याध्यापक होते, AB पाटील सर. त्यांच्यामुळे मी सगळ्यांना ओळखते आणि मी बास्केट खेळाडू होते. आत्ता मी सध्या पुण्यामध्ये आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे इथं मी परत आले. काल येत नव्हते मी, पण मैत्रिणींच्या मित्रांचे फोन आले, त्याच्यामुळे मी इथं उपस्थित आहे आणि मला त्याचा खूप आनंद झाला की सगळ्यांची भेट झाली. मनापासून आनंद झाला. थँक्यू. पुणे थँक्यू. पूर्वीचं नाव जुगनू मुजावर, आताचं जुगनू मुल्ला.
मला 2 मुलं आहेत. एक मुलगा पुण्यात आहे कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आणि धाकटा मुलगा टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये आहे, इथेच आहे तो. आणि आता ते किल्लस्त्रीवारामध्ये होते, मी ट्युशन घेत होते. आता दोन्ही रिटायर झालो आणि आम्ही चॅनल चालू केलं युट्यूबवर, सेकंड इनिंग ऑफ लाईफ. चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा. मी वंदना मेरू, आताची संगीता साने. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँकेत पुणे येथे आहे, मुलगा पनवेलला आहे आणि माझी मुलंही ह्या शाळेचे विद्यार्थी आहेत. बाकी काय आपण सगळे छान भेटलो, आनंद वाटला. जी माझी पंढरी ज्ञानाचे गाठोडे घेऊन आमचे जीवन दिंडीत, ज्ञानाचे गाठोडे घेऊन आमचे जीवन दिंडीत सुरवंटे होतो आम्ही. अहो सुरवंटे होतो आम्ही कधीचे, त्या ज्ञान रंगाने अवतरलो आम्ही फुलपाखरात. या लकी शाळेमुळे आम्ही सुरवंट होतो, त्याचं रूपांतर या लकी शाळेमुळे फुलपाखरात झालंय. तर ही अशी कविता मी माझा भाऊ ओंकार कुलकर्णी यांनी मिळून लिहिलेली आहे. यात मुक्त छंद आहे. कवितेचं नाव आम्ही फुलपाखरे. धन्यवाद. आपल्या इथे वर्ग होता का तिकडून? हा इथंच होता हा तो 11वी होती इथं 11वी तेच आहे. 11वी होती की नाही? 11वी परत आलो आपण 11वीच्या वर्गात आपल्या. 11वी कॉमर्स होती. आम्ही किती वेळा सगळ्यांचे दोन करते. तू पण टाकी काय या शाळेत आठवणी सांगा. मी माझी मुलं माझा नवरा काय करायचं बोलायचं दाराच होत नाही करत. छोटं छान माईक आणायला पाहिजे आपला दुसरा तिकडून दुसरा आता सगळ्यांनी पेढे द्यायचे ज्याचे ज्याचे उमेदवार निवडून आले हे मुलीचा नंबर असतो तुझ्याकडे मुलीचा माझ्याकडे पुढचा वेळ आहे बघ आपला क्लास पुढचा. दोघंच निघायचं बाकी आई आपल्यावर
आल्यापासून बेंचेस बदललेले नाहीत, तेच नाही. आणि हा डोर पण बदलला नाही. आणि इथं लॅब होती. मंगळवारी सर त्याची केमिस्ट्रीचे पण ते वाचावं आवडत नव्हतं, बायोलॉजीच आवडत नव्हतं. शालेय जीवनातील खूप आठवणी परत जाग्या झाल्या आणि खूप एन्जॉय केला आणि निरोप घेताना थोडे भावुकसुद्धा झालो. परत भेटण्याची हमी देताना एक जाणवले की वर्ष कितीही गेली तरी शाळेतील मैत्री कधीच विसरत नाही, कधीच तुटत नाही. हा व्हिडिओ पाहताना तुम्हालाही तुमचे शाळेचे दिवस आठवत असतील तर जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या सेकंड इनिंग जॉब विसरू शकत नाही. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओतून. तोपर्यंत टेक केअर अँड स्टे हॅपी.